नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधनाचे महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. राखी कधी साजरी केली जाते? रक्षाबंधन हा सण दरवर्षी शवपौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, जो सामान्यतः ऑगस्ट महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी येतो. राखी का साजरी केली जाते हे बघूया. भाऊ आणि बहीण यांच्यातील शाश्वत प्रेम हे या सणाचे सार आहे. भाऊ आणि बहिणीचे नाते अमूल्य आहे. भावंड हे जन्मतच तुमचे चांगले मित्र आहेत. ते तुमच्या पहिल्या मानवी वैयक्तिक डायरीप्रमाणे एक आहेत आणि गरजेच्या वेळी तुमचे सर्वोत्तम सल्लागार आहेत. रक्षाबंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्षा शब्दाचा अर्थ संरक्षण, या शब्दाचा अर्थ बंधन आहे. यावेळी एक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. ही राखी एक पवित्र धागा आहे आणि ती तिच्या समृद्धी आणि आनंदासाठी तिच्या शुभेच्छा दर्शविते. रक्षाबंधनाचा सण भाऊ आणि बहिणीच्या सारख्याच कडूगोड नात्याचे प्रतिबिंब दाखवतो. संरक्षण आणि प्रेम हे या सणाचे केंद्रस्थान आहे. एक भाऊ आणि बहीण यांच्यातील समान बंधनांचा सन्मान करण्यासाठी आम्ही रक्षाबंधन साजरे करतो. राखीचा सण कसा आला? विशेष म्हणजे रक्षाबंधनाची परंपरा सुरुवातीला कशी सुरू झाली याबद्दल अनेक कथा आहेत, परंतु सर्वात जास्त अनुसरलेली कथा म्हणजे भगवान इंद्र आणि त्यांची पत्नी इंद्राणी यांची. हिंदू पौराणिक कथेनुसार एकदा देवांचा समूह राक्षसांविरुद्धच्या त्यांच्या युद्धात पराभवाच्या मार्गावर होता. व्यथित होऊन भगवान इंद्र सल्ल्यासाठी आपले गुरु बृहस्पती यांच्याकडे आले. तेव्हा गुरु बृहस्पतीने त्यांना पत्नी इंद्राणीकडून मनगटावर राखी बांधायला सांगितली. विचारल्याप्रमाणे इंद्राणीने सर्व हानीपासून संरक्षणाचे प्रतीक म्हणून भगवान इंद्रांच्या मनगटावर पवित्र ताबीज बांधली आणि अशा प्रकारे रक्षाबंधनाची परंपरा सुरू झाली. ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.